गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बुद्धभूमी फाउंडेशन व बौद्ध अनुयायांवर होत असलेल्या कथित शासकीय अन्यायाविरोधात येत्या 15 जून सोमवारपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर अनिश्चितकालीन धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा भिक्खू संघ व बुद्धभूमी फाउंडेशनच्या विश्वस्तांनी दिला असून यासाठी पोलीस प्रशासनाकडे अधिकृत परवानगीही मागण्यात आली आहे। बुद्धभूमी फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त भंते गौतमरत्न थेरो यांनी दिलेल्या निवेदनानुसार मौजे चिकनघर येथील बुद्धभूमी परिसरावर मागील अनेक दशकांपासून कायदेशीर ताबा व नोंदी असतानाही प्रशासनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आलाय। 30 मे रोजी झालेल्या कारवाईत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती हटवणे, बौद्ध स्तूप व भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती पाडणे तसेच 42 झाडांची तोड करण्यात आल्याचा आरोप आहे। ही कारवाई लाठी व शस्त्रांच्या धाकावर करण्यात आल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्यावर गुन्हा नोंदवून निलंबित करावे तसेच कारवाईत सहभागी 60 ते 70 जणांची ओळख पटवून अटक करावी अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे। विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते प्रेम ऑटो सर्कल दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल बुद्धभूमी परिसराला बाधा न आणता वालधुणी नदीलगत घ्यावा तसेच बाधित जमिनीचा योग्य मोबदला द्यावा अशी भूमिका मांडण्यात आली आहे। याचबरोबर बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र विकसित करून भव्य बुद्धविहार, विपश्यना केंद्र, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल व 50 मीटर उंच बुद्ध मूर्ती उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे। राज्य सरकारने प्रकल्पासाठी 1 कोटींचा निधी मंजूर अधिसूचना काढावी तसेच सर्व निर्णय फाउंडेशनच्या समितीने द्यावेत अशी अटही ठेवण्यात आली आहे। या सर्व मागण्या मान्य न झाल्यास 15 जूनपासून शांततामय व ठाम अनिश्चितकालीन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। ते 30 मे 2026 रोजी या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने एक बेकायदेशीर कारवाई करून तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची विटंबना, त्याचप्रमाणे बुलडोजर लावून बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव विजयस्तंभाची तोडफोड, त्याचप्रमाणे 42 जे आमची मोठमोठे झाडांची कत्तली करण्यात आलेली आहेत। ह्या सर्व गोष्टी कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया न करता, कोणत्याही कोर्टाचा आदेश नसताना त्या लोकांनी पोलीस बळाचा मदतीने आणि हे कार्य केलेलं आहे। अमानवीय कार्याला आपण म्हणू शकतो, गैरकृत्य आपण याला म्हणू शकतो आणि ते खरोखर झालेलं आहे। आणि ह्या गोष्टीचा संताप लाईव्ह व्हिडिओमार्फत समाजामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राने संपूर्ण देश आणि भारतभर गेलेला आहे। लोकांमध्ये खूप मोठी एक संताप झालेला आहे, कारण बौद्धांचा या दुष्कृत्याच्या माध्यमातून मोरल डाऊन केलेला आहे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी। कारण या जमिनीमधून एक मधोमध उड्डाणपूल बनवायचे प्रयत्न जे खासदार इथले श्रीकांतजी शिंदे आहेत, त्यांचा मेहुणा अभिषेक थोरवे त्यांना ही 400-500 कोटीची कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत। तर असं वैयक्तिक काय आर्थिक फायदा करून घेण्यासाठी आणि ही मोठी एक विशाल भूमी असल्याने, बुद्धभूमी एक 32 एकरावर असल्याने त्यांना कुठेतरी उपसत असतील, त्यांना कुठेतरी हे नापसंत असतील। शहराचा मधोमध बौद्ध धर्मियांचा इतकी विशाल भूमी कशी काय राहू शकतात, म्हणून प्रथम काय दुखंडित करायचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आणि अशा प्रकारे हे बेकायदेशीर कृत्य, निंदनीय कृत्य या ठिकाणी 30 मेला घडवून आणलेलं आहेत। त्यासाठी आम्ही आता 15 तारखेला महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन आम्ही करणार आहोत। त्यामध्ये कारण श्रीकांतजी शिंदे या कृत्यासोबत प्रत्यक्ष जोडल्या कारणाने संपूर्ण समाज बांधवांचा मागणी आहे। 5 तारखेला आम्ही मोठी मीटिंग या बुद्धभूमीमध्ये झालेल्या आहेत, हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये।
त्या ठिकाणी सर्वांनी ठराव केलेला आहे. या सर्व एक जबाबदार पदावर खासदारकी म्हणजे किती मोठी जबाबदारीचं पद आहेत आणि त्यांच्या हातून त्यांच्या इशाऱ्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांचेच हे जे पोलीस यंत्रणा त्यांचेच महापालिका यंत्रणेकडून बौद्ध भिक्खू, बौद्ध धम्मगुरू, बौद्ध समाज, बुद्धभूमीवर हा जो मोठ्या प्रमाणात अन्याय आणि विटंबना आणि विविध तोडफोड झालेली आहेत याची सर्वस्वी जबाबदारी नैतिक जबाबदारी त्यांनी घेऊन संपूर्ण समाजाची बौद्ध देशातील तमाम बौद्ध बांधवांची त्यांनी एक उड्डाणपूल जातोय आणि त्यामध्ये आपली काही जागा बाधित होतीये. या संदर्भात आपल्या 2 बैठका झाल्या, खासदार श्रीकांत शिंदे बरोबर झाल्या आणि आता न्यायमंत्री संजय शिरसाट त्यांच्या देखील बरोबर झालेले आहेत. त्या दोन्ही बैठकीमध्ये काय विषय झाले, नेमके काय मुद्दे मांडण्यात? त्यांचा बैठकीचा अगोदरसुद्धा मागासवर्गीय आयोग वरळीमध्ये आहेत. त्यांनी सुनावणी घेऊन वेळोवेळी महापालिका MMRDA बुद्धभूमीसोबत त्यांनी आदेश पारित केलेला आहे. आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेत की अगोदर जमिनीवर जाऊन संयुक्त पंचनामा मोजणी करा, त्यानंतर भूसंपादनाची नुकसान भरपाई अदा करा. तर आम्हाला कल्याण शहराचा विकास सर्वांचा अगोदर मलाच हवा आहे. विकासामध्ये आमचा कोणताही विरोध नाही, परंतु शासन प्रशासन आणि हे जे लोकप्रतिनिधी कायदा हातात घेऊन त्यांनी कायद्याला बायपास करून ऑर्डरला बायपास करून भूसंपादन नीतीला त्यांनी बायपास करून जे गैरकृत्य करत आहेत याला आमचा संपूर्ण समाजाचा विरोध आहे. कारण कायदा हातात बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाले, म्हणजे तुमची काय चर्चा झाली का आणि त्या चर्चेत तुम्ही विरोध केला का किंवा त्यांनी तुमच्यावरती काही तुमचे नियम अटी मानत नाही असं काय? हां, बिलकुल ते एका तोंडाने कधी 3 तारखेलाही या ठिकाणी 3 जूनलाही महापालिकेमध्ये श्रीकांतजी शिंदे यांच्यासोबत ते आलेत आणि आम्हाला बोलवल्यानं आम्हीही भेटलो, काहीतरी त्यांनी चांगला निर्णय घेईल म्हणून. तर कधी ते फक्त असं जसं पॉलिटिशियन लोक राजकारणी लोक असतात जसं आश्वासन देतात, तर आश्वासनाचंच त्यांचा प्रक्रिया चालू आहेत. भक्कम कोणत्याही नोटिफिकेशन, कोणतेही आदेश, कोणतेही निर्देश, कोणतेही अध्यादेश GR अशा स्वरूपाचं संजयजी शिरसाट त्यांच्याकडून किंवा महापालिकेकडून किंवा श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून अद्ययावत बुद्धभूमी फाउंडेशनला मिळालेलं नाही. काय नेमक्या तुमच्या अटी आहेत आणि काय मागणी आहेत ज्या तुम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत? या ठिकाणी पहिलं म्हणजे आता जे 30 तारखेला घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये प्रथम आम्हाला न्याय पाहिजे, संपूर्ण बौद्ध समाजाला न्याय पाहिजे. यामध्ये जे लोक इन्वॉल्ड आहेत जसं महापालिकेतील कमिशनर अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्यावर प्रथम तर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि त्यांची निलंबन व्हायला पाहिजे. आणि जे खाजगी लोक होते 40, 60, 70 लोक त्या ठेकेदारांकडून त्यांना एकेकाचं चिन्हित करून ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून त्यांनी शूटिंग घेतलेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद होऊन त्यांनाही शोध घेऊन त्यांचीही अटक व्हायला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी गोष्ट पाहिलं तर ते मारहाण किंवा अशा कुठलीही गोष्ट झाली तर त्याचे पुरावे द्या म्हणून समोरनं सांगण्यात येतात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं आरोप देखील आपल्याकडे लावला जातो आहे. कुठेतरी विकासात बाधा आणतात असे बॅनर देखील लावलेले आहेत. तर तुमचं वैयक्तिक त्याच्यात काय? मारहाण केल्याचे ते पूर्ण जगभराने लाईव्ह YouTube व्हिडिओ मार्फत पाहिलेले आहे. बंदुकी घेऊन, लाठी घेऊन धक्काबुक्की भिक्खू संघाला करत असताना, चिवर ओढताना, त्यामध्ये काय आम्ही अजून याच्या पलीकडे जाऊन काय आम्ही पुरावे देऊ? तर आमच्या लोकांनी ते फोटोग्राफसुद्धा ठेवलेले आहेत, ते आम्ही देऊ शकतो. संजय शिरसाटला तुम्ही त्या दिवशी त्यांच्याकडे भेटले तेव्हा तुम्ही ह्या सगळे मुद्दे मांडलेत का आणि त्यावेळेला ते हो बोलले का तुम्हाला किंवा लेखी? कारण काल जल्लोष करण्यात आला आणि तिकडनं सगळ्या अटी मान्य झाल्यात अशा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. हे सर्व खोटी बातमी आहे. त्यांनी ग्राफिक्स बनवून पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही लेखी स्वरूपात आदेश, निर्देश, अध्यादेश पारित न करता, कारण बुद्धभूमीमध्ये इथे आमचे जवळजवळ 500 आमचे सभासद आहेत. आम्हालाच प्रथम आनंद होईल आमच्या हातात असे काय कागदपत्र आल्याने. आम्ही या ठिकाणी सर्वांना घेऊन आम्ही जल्लोष करू, तर आमच्या हातातच काय कागद नाही आले. तिथे तर उलट त्यांनी काय लोकांना बसून त्यांनी मीटिंग 2-3 तास ही मीटिंगसुद्धा विस्कळीत केले. त्यांनी फक्त आम्हाला बोलवलं दाखवायला, आम्ही गेलो तेवढंच त्यांना दाखवायचं होतं. त्यांनी तिथं अन्य लोकांना बसून ठेवून मीटिंगसुद्धा व्यवस्थित होऊ दिले नाही, आमच्या बरोबर ऐकलंसुद्धा नाही. आणि आमच्या हातात का असं लेखी स्वरूपात अध्यादेश, निर्णय, आदेश नाही आहे. म्हणजे तुमचे आता एवढंच म्हणणं आहे की जे त्यांनी तोंडी सांगितले ते लेखी दिल्यावरती आम्ही विकास कामं असेल किंवा या सगळे प्रकरण आम्ही थांबवू किंवा कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही? हो, आमचे जे मागण्या त्यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये दुसरे आहे जसं महानगरपालिकेने खोटी TDR देऊन बेकायदेशीरित्या त्यांनी जे नाव महापालिकेचे नाव नोंद करून घेतलेलं आहे
वेळोवेळी 2012ला 14ला, तर महानगरपालिकेने त्यांचे नावसुद्धा 7-12वरून कमी केलं पाहिजे. नियमानुसार त्यांनी नाव काढून घ्यायला पाहिजे. ही सुद्धा आमची एक मागणी आहे. तर आमच्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला द्यावा. आम्ही मग आमचा कोणत्याही त्यानंतर विरोध राहणार नाही. आता पुढची भूमिका काय असणार आहे? GR माध्यमातून शासन पुढील भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अनिश्चितकालीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन आमचे चालू राहील. पण ते आता तुम्ही जे TDRचा विषय काढला त्याच्यामध्ये SIT टीम तयार करून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर काय वाटतं की ती SIT टीमच्या माध्यमातून जी असेल दोषीवर कारवाई व्हावी आणि त्याच्यामध्ये आपले कुठले सदस्य असावे? हा SITचं अगोदरसुद्धा त्यामध्ये अँटी करप्शनसुद्धा इन्व्हेस्टिगेशन केलेले आहेत आणि त्यामध्ये काय लोकांना पूर्वी सस्पेंडसुद्धा केले अधिकारी. काही लोकांवर अजूनही इन्क्वायरी चालू आहे. तर परंतु हे असताना मधोमध महापालिका आणि त्यांच्याकडून हे थांबवण्यात येते. बरोबर ते इन्व्हेस्टिगेशन नाही करत किंवा ते न्यायिक होऊ देत नाही. कारण महापालिकेला विचारणा करतात असे तुम्ही रिपोर्ट सादर करा. महापालिका ते बरोबर योग्य रिपोर्ट नाही सादर करत. तर त्यामुळे आता SIT मार्फत काय होतो आहे काय नाही होणार आहे तो एक भाग आहे, पुढचा विषय आहे. परंतु आता जे काही ज्वलंत विषय झालेला आहे त्यामध्ये या 30 तारखेचा घटना असतील आणि जो TDRचा विषय सर्व प्रूफ. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.